तेजस घारे आणि यश घारे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांनाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय। सन्मान चिन्ह पुरवलेत सुजित दादा दलवी यांच्या माध्यमातून पंचांचा इशारा येतोय की मॅचला होईल सुरुवात। पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव टाकला जातोय। फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो एवन जोडी शिरवली या टीम कडून कुणाल कदम या टीमचे कर्णधार आहेत आणि त्यांना आपण बघू शकाल गोलंदाजी मार्क वरती। स्ट्रायकर एंडला असेल तो फलंदाज नयन दलवे आणि त्याच्या जोडीला आशिष जाधव। या ठिकाणी सन्माननीय अमोलजी मोरे यांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। जगदंबा प्रीमियर लीग 2024 मध्ये अजून एक निर्धाव चेंडू येतोय। सुरुवात चांगली आहे ती कुणाल कदम या गोलंदाजाकडून। सुजित दलवी यांच्या माध्यमातून सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले गेले, त्यांचे विशेषतः आभार। बॅटची लीडिंग एज हा झेल त्या ठिकाणी कॅरी केला जातो आणि फलंदाज तिसऱ्या चेंडूवरती या ठिकाणी होईल बाद। दलवी पण इथे मात्र तो सपशेल अपयशी ठरला, कारण त्याच्या समोर एक ताकदवार गोलंदाज कुणाल कदमला आपण या ठिकाणी बघतोय, जो अगदी अग्र नामांकित उच्च नामांकित अशा स्पर्धामध्ये त्याचा खेळ राहिला। अगदी कमी वयात त्याने फार चांगली उंची गाठले आणि शिरवलीचा हा गोलंदाज एवन जोडी शिरवली या टीम कडून खेळत असताना इथे मात्र चांगली कामगिरी करतोय। 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले, तदनंतर विकेट प्राप्त केले। एक बाद 0 अशी स्थिती आहे, संकटातून मार्ग काढावा लागेल। भागीदारीला महत्त्व असेल, पहिली विकेट स्वस्त्यात गमावली याचा अर्थ इथून पुढे भागीदारी फार महत्त्वाची असेल ते बॅटिंग करणाऱ्या मोरया 11 टीमला। नॉन स्ट्रायकर यांना आपण आशिष जाधवला बघतोय, तिसऱ्या क्रमांकावरती अभिषेक कदम, त्यांना हा डाव सावरायचा आहे। ऑन साइडला फटका, जोरदार अपील केली जाते, पंचांनी दात फेटाळले, एक धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि एका धावेच्या बरोबरीने लेग बाईटच्या साहाय्याने एकदा मिळते। एका धावेच्या बरोबरीने संघाच्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं होत असताना एक धाव लागते मोरया 11 टीमच्या धावफलकावरती। फुलटॉस प्रतीचा चेंडू, सरळ बॅटनं फटका, एक धाव वेगानं कंप्लीट आणि एका धावेच्या बरोबरीने आशिष जाधव आपल्या धावसंख्येचं खातं या ठिकाणी खुलं करत असताना एकूण धावसंख्या होती 2 पहिले षटक मार्गस्थ, 5 चेंडूंचा खेळ संपलाय। 24 चेंडूचे 1 सत्र। अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं सुरुवातीच्या 2 षटकात धावा नव्हत्या, नंतर संकेत मतेनं आक्रमण केलं, लगातार 3 षटकार त्यानं ठोकले, त्याच्या जोरावरती पोहोचला 48 पर्यंत। असं वाटलं होतं की त्या धावांचाही बचाव केला जाईल, पण शेवटच्या गोलंदाजाला कुठेतरी निराशाजनक कामगिरी करताना अगदी त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं। या मॅच मध्ये त्या अनुषंगाने गोलंदाजी होते, किफायती राहिला तो कुणाल कदम। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या असेल 1 बाद 2, एक फलंदाज बाद, 2 धावा धावफलकावरती। बरेचसे मान्यवर या मुख्य व्यासपीठावरती ही स्पर्धा एन्जॉय करतात, त्या सगळ्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनापासून आणि मनपूर्वक असं स्वागत करतोय। फार चांगली स्पर्धा आहे, जगदंबा प्रीमियर लीग पर्व 7वा आणि या 7व्या पर्वात ट्रॉफीज मनाला आकर्षित करतात। या ट्रॉफीसाठी प्रत्येकाचा अट्टास असेल की मला चांगला खेळ करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून चांगला खेळ होताना आपण मैदानावरती बघणार आहोत। कॉमेंट्री बॉक्समध्ये तुषार धुमाल सर आमच्या समेत जॉईन झाले, त्यांचे विशेषतः आम्ही स्वागत करतोय। साथी गुणलेखक खरं तर नेहमीच उल्लेखनीय कामगिरी राहिले आपल्या गुणलेखनातून नरेश दलवी सर होराले, त्यांचे विशेषतः आभार। समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। खूप चांगलं आयोजन, सुसज्ज असं मैदान, क्रिकेटला पोषक असं वातावरण आणि अशा वातावरणात जगदंबा प्रीमियर लीग अंडर 23 चे
खेळाडू आपल्याला या ठिकाणी त्यांचा खेळ सगळे नवोदित खेळाडू असतील आणि त्यांचा खेळ आपल्याला मैदानावरती मात्र पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज. सुभाष. व्हाईट बॉलचा इशारा रुपेश पाठारे सर या ठिकाणी देत आहेत. अतिरिक्त एकदा वाढेल. 3 धावा लागतात त्या धावफलकावरती. मोरिया 11 आणि त्यांच्या विरोधात A1 जोडी शिरवली. टॉस जिंकलाय शिरवली टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय. कुणाल कदमनं किफायती गोलंदाजी केली. अद्यापही 3 षटकं बाकी असतील. ऑन साईडला फटका कन्वर्ट करायचा होता. संपर्क होत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी मिळतो आणि व्हाईट बॉलच्या मदतीने धावसंख्या असेल 4. हाफ ट्रॅकर दिशा दिली जाते. शॉट पाहिलेचे क्षेत्ररक्षक चूक करतायत. क्षेत्ररक्षण थोडंसं सुमार झालं, डिसाल झालं आणि त्या कारणास्तव दुहेरी धाव या ठिकाणी कंप्लीट होत असताना 2 धावा 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 6. 6 धावा आहेत धावफलकावरती. 24 चेंडूचं एक सत्र आहे. अगोदरच्या मॅचमध्ये 48 धावा सुद्धा कमी पडल्या. याचा अर्थ या मैदानावरती जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. 8 संघांचा समावेश आहे. प्रत्येक संघाच्या 3 मॅचेस होताना आपल्याला पाहायला मिळतील ग्रुप स्टेजमध्ये. तदनंतर 2 सेमी, कदाचित होण्याची शक्यता आणि 1 फायनल. खूप चांगलं आयोजन. हाफ ट्रॅकर यावेळेला प्रॉपर टायमिंग आपण बघतो आणि नजाकत होती या फटक्यामध्ये. चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या होईल 10. कुणाल कदमचं एक षटक खरं तर पॉवर प्लेचं किफायती राहिलं, पण तदनंतर या संकटातून मार्ग काढायचा आहे. कारण पहिली विकेट त्यांनी लवकर गमावले, स्वस्तात गमावले. याचा अर्थ भागीदारी होणं गरजेचं आहे. तुम्हाला भरपूर वेळ खेळपट्टीवरती द्यावा लागेल आणि जशी संधी मिळेल ना तसं आक्रमण सुद्धा करणं गरजेचं आहे. तरच धाबा जमतील मोरिया 11 या टीमसाठी. दुसरे मॅच सुरू आहे. 8 सामने आपल्याला संपन्न करायचे आहेत. वेळेलाही तितकंच महत्त्व असेल. गोलंदाज सुभाष तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेन सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक आहेत. मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक होते. फलंदाजाने खरं तर प्रयत्न करायला हवा होता की मिडऑफला क्लिअर करण्याचा. चेंडू पुढ्यात होता आणि त्या लाईनमध्ये होते फलंदाज, पण अगदी गरंगलत हा चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या दिशेने. 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 11. 11 धावा आहेत धावफलकावरती. अभिषेक कदम या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांची भूमिका फार चांगली राहिली. तिने बॅटिंग आता मात्र चांगली करावी लागेल आपली टीम मोरिया 11 या टीमसाठी. समोर लॉफ्ट केला हा फटका. भरपूर काल हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतोय. हा झेल कॅरी केला जाईल आणि दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद अभिषेक कदम. वेळेला फार महत्त्व द्यायचे. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. धावसंख्या आहे 11. फुलर लेंथ ही लाईन फार चांगली. अगदी पुढ्यात टाकलं होतं चेंडूला. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने निघाला. चेंडू विसावला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपते. धावफलक स्थिरावलंय 11 या धावसंख्येवरती. डेव्हिड भारद्वाज यांची भूमिका महत्त्वाची असेल या स्पर्धेमध्ये. सुरुवातीला त्यांनी गुणलेखन केलं, पण त्यांचाही आवाज आपल्याला या स्पर्धेत ऐकायला मिळेल. या परिसरातील ते एक चांगले समालोचक म्हणून त्यांच्याकडे आपण बघतोय. त्यांचाही आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकणार आहोत. वाईड बॉलचा इशारा येतो. एकदा वाढेल एका धावेच्या बरोबरीने
धावसंख्या सुद्धा वधारते. 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. दुसरी मॅच सुरू आहे. A1 जोडी शिरवली, टॉस जिंकत फिल्डिंग करते. मोरिया 11 बॅटिंगसाठी त्यांना निमंत्रण दिलं पण त्याचा फायदा अद्यापर्यंत त्यांना उचलता आला नाहीये. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 5.50च्या सरासरी 6.00च्या सरासरीनं 12 धावा आहेत त्या धावफलकावरती. मी या ठिकाणी चंदू सावंत अर्थातच चंद्रकांत सावंत यांना विनंती करतोय की सामाजिक कार्यकर्ते शरदजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचे. मी शरदजी मुंडे साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करावा. चंद्रकांत सावंत यांच्या शुभ हस्ते शरदजी मुंडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आयोजकाच्या भूमिकेत म्हणून आपण चंद्रकांत सावंत यांना बघतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये आम्हाला पाणी पुरवलंय आणि तुषार धुमाळ सर यांनी सांगितलं की पाण्यासारखं पुण्य नाही आणि इथे आपण बघतो की अगदी शुद्ध बिस्लरीचं पाणी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. शरदजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून त्यांचाही आम्ही आभार व्यक्त करतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 6 धावांच्या सरासरीनं 12. आता मात्र अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॅटची एज हा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी होईल बाद आशिष जाधव. तीन बाद 12. भावेश पिंगले चौथ्या क्रमांकावरती आपण त्याला बघतो. नॉन स्ट्रायकर एंड वरती ते असतील. गोलंदाज तयार आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पडल्यानंतर चेंडू उचली प्राप्त करतो. विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ या ठिकाणी संपेल. धावफलक स्थिरावेल 12 या धावसंख्येवरती. कुणालनं पहिलं षटक टाकलं. किफायती राहिलं. 2 धावा त्यानं खर्च केल्या. 10 धावा खर्च केल्या. सुभाषनं महत्वाची विकेट त्यानं सुद्धा प्राप्त केली आणि ते थांबवलंय मोरिया 11 या टीमला. स्लोवर वन गती काढून घेतली होती. अगदी या चेंडूवरती बोटं फिरवली होती गोलंदाजांना आणि इथे मात्र आपण बघतोय त्यामध्ये चकलेत ते फलंदाज करण गाडगे. अजून एक धक्का मोरिया 11 या टीमला. लाईव्ह स्पर्धा आहे आणि त्याचा विचार करता इतकं चांगलं आयोजन तुमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म जर उभारलाय तर तुम्ही अशा चुका करू नका. इथे खेळाडूंची नावं माहीत असणं फार गरजेचं. रोहित एरुणकर मैदानावरती दाखल झालाय. पहिला चेंडू निर्धाव. धावफलक स्थिरावलंय 12 या धावसंख्येवरती. 12 धावा आहेत धावफलकावरती. अजून एक चांगला चेंडू. खरं तर
फुलटॉस धीम्या गतीनं होता आणि त्याचा फायदा उचलता आला नाही. फुटवर्कचा वापरच होत नाहीये. तिसरं षटक टाकतोय गोलंदाज कुणाल खोपकर. अद्यापर्यंत एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. 12 वरती धावसंख्या स्थिरावली. खराब बॅटिंग मोरिया 11 या टीम कडून. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत पण क्षेत्ररक्षण थोडस सुमार झाला आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकाराच्या मदतीने षटकाचा खेळ संपेल. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या आहे 4-16. चेंडूने बाउन्स प्राप्त केला. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 17 धावा आहेत धाव फलकावरती. मोठे फटके आलेच नाहीत या संपूर्ण सत्रामध्ये. अचूकतेने भरलेली गोलंदाजी राहिली, भेदकतेने भरलेली गोलंदाजी राहिली आणि त्याचा परिणाम हा धावसंख्येवरती होतो की मोरिया 11 संघाची धावा फार कमी आहेत. मंथन मोरे डेथ ओव्हरचं षटक स्लॉग ओव्हर तो हाताळतोय. या षटकात किमान 2-3 मोठे फटके हवेत बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 टीमसाठी, कारण एक सन्मानजनक स्थितीमध्ये त्यांना पोहोचायचंय. पण मोठे फटके जर का आले नाहीत तर या धावांचा पाठलाग करणं कठीण नसेल दुसऱ्या सत्रात. A1 जोडी शिरवली या टीमला. वाईट बॉलचा इशारा. एक धाव अतिरिक्त वाढेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 18 धावा आहेत धाव फलकावरती. जगदंबा प्रीमियर लीग पर्व 7व्या पर्वातील पहिला दिवस पहिली मॅच जिंकली ती प्रसिद्धी 11 या टीमनं कल्पेश पाटील यांनी पुरस्कृत केलं होतं त्या टीमला आणि त्यांनी एक सामना जिंकलाय. दुसरी मॅच रंगते. A1 जोडी शिरवली आणि त्यांच्या विरोधात मोरिया 11. हाही फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक की गोलंदाज. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल टिपला जातो आणि फलंदाज या ठिकाणी अजून एक होईल बाद मोरिया 11 टीमचा. अठरा या धावसंख्येवरती पहिलं सत्र शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज तयार आहे. मंथनचा हा चेंडू उडवलाय कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. अप्परकटचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत पण त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा पार. चौकार. नंतर हा चौकार आलाय. पुढे सरसावत शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धाव तर कंप्लीट
सीमारेषेजवळ या चेंडूला अडवलं जातंय, दुहेरी प्राप्त केली जाते आणि या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या होतीये 24 धावा आहेत धाव फलकावरती। या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे, किमान एक मोठा फटका जो धावा आणि चेंडू यांच्यामधील अंतर वाढवेल। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, एष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि फलंदाज यश सावंत या ठिकाणी होईल बाद। विकेटच्या बाजूला चेंडू खरं तर रेंगाळत होता, क्षेत्ररक्षक आलेत वेगाने चेंडूवरती, एक धाव प्राप्त होईल। पंचांचा इशारा येतो लेग बाईच्या साहाय्याने एक धाव, त्याचबरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ संपुष्टात येतोय। धावसंख्या झाले 25, 24 चेंडू 26 या मापक धावसंख्येचा पाठलाग दुसऱ्या सत्रात करायचा आहे। एवन जोडी शिरवली या टीमला, या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील, नेमकं काय घडेल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील आमचे मित्र मराठी भाषेचे फार चांगले समालोचक तुषारजी धुमाल सर। पण त्या अगोदर मी या ठिकाणी विनंती करेन, ओम साई 11 आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा 11 वावोशी। ओम साई 11 ओम साई संघाचे कर्णधार आणि त्यांच्या विरोधात आई एकविरा वावोशी टीमचे कर्णधार। आपणास मी विनंती करतोय की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या ठिकाणी यायचंय। 24 चेंडू 26 ची गरज दुसऱ्या सत्रात। मायक्रोफोनवरती तुषारजी धुमाल सर, त्या अगोदर आपण संधी देऊयात डीजेला। या संघाला या धावा रोखायच्यात, म्हणजे त्याच ताकदीनं पुन्हा एकदा मैदानामध्ये येताना चांगली गोलंदाजी करून दाखवावी लागेल। टार्गेट आहे 24 चेंडूमध्ये 26 धावांचं। नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल। दोन्ही संघनायकांना कर्णधारांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये या। कुणाल कदम शिरोली संघात आपण खेळताना बघतोय। आई एकविरा 11 संघाच्या कर्णधाराला विनंती करत आपण टॉस बॉक्स मध्ये, आणि विरोधात ओम साई 11। हे दोन संघ आता या मॅच मध्ये एकमेकांच्या समोर आहेत। दोन्ही कर्णधार तिथे दाखल झाले आहेत। मी सन्माननीय पाहुणे जयेशजी बांदल साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा। जयेशजी बांदल साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। जे पहिल्या मॅच मध्ये पारितोषिकांचा वर्षाव करत होते त्यांच्या माध्यमातून आता टॉस केला जातोय। माझ्या बरोबर मागे दोन दिग्गज खेळाडू आहेत। एकीकडे अमोल मोरे आहेत तर, आणि त्यांच्या बाजूला बसलेले ज्यांनी लाईटची उत्तम सोय केली आमचे अपानजी खोत साहेब, यांच्याकडे आपण नक्कीच थोड्या वेळानंतर वळूया। अरे यंग खेळाडू मैदानामध्ये खेळतायत आणि आता 40+ प्रवास त्यांच्या माध्यमातून चालू आहे। बराचसा अनुभव त्यांच्याकडे आहे
आणि तो अनुभव ते या खेळाडूंपर्यंत शेअर करतील आपण अशी अपेक्षा करूया. पण इथे आता गरज आहे 24 चेंडूमध्ये 26 धावांची. कुणाल कदम, मला अमोल मोरे यांनी मगाशीच सांगितलं, या कुणाल कदमनं महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये हजेरी लावली, चांगला खेळ केलाय. माझ्या माहितीनुसार रविवारच्या नाशिकच्या स्पर्धेमध्ये त्यानं विजयाचा तुरा नक्कीच आपल्या शिरावरती स्वार केला होता. पण इथे आता त्याला या मॅच मध्ये A1 जोडी शिरवली संघाची बाजू सिद्ध करायची. मॅन फ्रॉम शिरवली कुणाल कदम स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कुणाल खोपकर गोलंदाज. भावेश पिंगळेचा पहिला चेंडू स्वॅप से करेंगे सबका स्वागत. कुणाल कदम न मात्र पदलालितेचा वापर करताना मारलेला देखणा उंच A1 षटकार षटकार षटकार. ऑपरेटर देखील अतिशय सुंदर गीत लावतात. 6 धावांनी पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गेलं. पण आता दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. संधी शोधतोय, दांडी 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 गोल. आप डीजे गाना बजाओ फिर एक बार. एकदम पोपटा सारखा बोलला षटकाराची भाषा. पण त्यानंतर मी देखील या मॅच मध्ये खेळतोय हे सिद्ध करताना गोलंदाजानं पिंजराचा जो दरवाजा तो या विकेटच्या माध्यमातून बंद केलाय. दुसऱ्या चेंडूवरती पहिला हादरा दिला गेला. टीम A1 जोडी शिरवली संघाला कुणाल कदमच्या माध्यमातून. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर मैदानामध्ये आलाय. बॅटर नेम साहिल चव्हाण. साहिल मैदानामध्ये स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज कुणाल खोपकर गोलंदाजी मार्क वरती. तिसरा चेंडू घेऊन P1 च्या षटकामध्ये सज्ज झालाय गोलंदाज भावेश पिंगळे. सन्माननीय सिद्धजी आंबरे जे नंदनपाड्याचे आमचे पाहुणे आहेत त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. नंदनपाडा ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य देखील आहेत आणि आमचे परम मित्र आहेत सिद्धजी आंबरे साहेबांना मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती या. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅट वरती चेंडू पुरेसा आला नाही. पण इथे मात्र लेग साइडच्या दिशेने सिंगलला स्कोर कार्ड वरती नक्कीच वाढ पाहायला मिळेल. सिद्धजी आंबरे साहेबांना आपण आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती या. जगदंब प्रीमियर लीग 2024 पर्व 7वा हा सुंदर प्रवास आणि या सुंदर प्रवासाचे आपण साक्षीदार आहात. आपण व्यासपीठावरती येऊन या मॅचचा पुरेपूर आनंद घ्या. बराच वेळ नॉन स्ट्राइक एंड वरती प्रतीक्षा करणार आता कुणाल स्ट्राइक एंड वरती आलाय. हलक्या हातानं फक्त सन्मान दिला गेला. कोणती धाव मात्र घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. फलंदाजानं ओळखलंय मेरिट नुसार फटके खेळणं हे आपल्या संघासाठी पोषक ठरेल. एखादा खराब फटक्याची निवड जर झाली तर आणखीन एक मोठा आदरा अर्थातच A1 जोडी शिरोली संघाला दिला जाऊ शकतो. पण मोरिया 11 संघानं हा डाव सोडलेला नाहीये हे मात्र इथं सिद्ध करतोय गोलंदाज भावेश पिंगळे. आखो टप्प्याचा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न पण गोलंदाज हुशार आहे. गुड लाईन स्पॉट वरनं या चेंडूला त्यानं उसळी दिले. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अतिशय जबरदस्त कमबॅक करताना हा गोलंदाज समर्थ लाईव्ह इव्हेंट क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून या स्पर्धेला कव्हर करताना. नासिर राऊंड क्रिकेट यावेळेस टप्प्यात केला परफेक्ट कार्यक्रम. चेंडू जातोय सीमारेषा पार एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. बिगेट
ग्रुप ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तसेच सामाजिक कार्यकर्ते, क्रिकेटचा अतिशय सुंदर हा प्रवास आहे. साहेबांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, सिद्धेशजी आंबरे साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आपलं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं मी तुषार धुमाळ, माझ्या समेत अंकितजी मालुसरे, देवीजी भारद्वाज, त्याचबरोबर आमचे गुणलेखक छोटा पॅक बडा धमाका नरेशजी दळवी आणि समर्थ लाईव्ह इव्हेंट यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. सन्माननीय प्रणयजी पाटील यांनी आमच्यासाठी आजच्या दिवसाचे जे चेंडू आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. प्रणय शेठ पाटील आपलं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. अनिकेतजी पाटील यांना देखील विनंती आहे. अनिकेतजी दळवी यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. सौरभ शेठ पाटील आपल्याला देखील आमंत्रण आहे, आपण देखील या व्यासपीठावरती या. नेक्स्ट बॉलर नयन दळवी, नैनो से नयन भिडायजा आणि इथे हा घातक फटका ठरला. रिव्हर्स हिपचा प्रयत्न केला, अर्थातच फलंदाजाच्या अंगलट आलेला हा फटका यष्टा उद्ध्वस्त करतोय. पहिल्याच चेंडूवरती गोलंदाजाला अतिशय सुंदर यश. ठोक डीजे. इथे असं वाटलं होतं पहिला षटकार आल्यानंतर अमोल मोरे साहेबांनी देखील मला सांगितलं पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात आणि 24 चेंडूमध्ये 26 धावांची गरज होती. सामना थोडासा झुकतोय की काय फलंदाजी करणाऱ्या शिरोली संघाच्या बाजूनं, पण मोरिया 11 संघाचे गोलंदाज ताकदीनं आता गोलंदाजी करतायत आणि त्यांना बघा इथे चांगला प्रयत्न केलाय तो नयन आणि पहिल्या चेंडूवरती विकेट घेतली आहे. येणारे 17 चेंडू विजयासाठी 13 धावांची गरज. फलंदाजाचं नाव भावेश भालेराव, स्ट्राइक एंड वरती आहे. येणारे आता 16 चेंडू आणि 13 धावांची गरज. चेंडू जास्त आहे, धावा कमी आहेत हे आता गोलंदाजानं ओळखलंय. निर्धाव चेंडूचा तो मारा करतोय. निर्धाव चेंडूच्या सामोरे जावं लागतंय फलंदाजांना, पण या मॅच मध्ये कदाचित शेवटच्या ओव्हर पर्यंत सामना येतोय की काय असं वातावरण निर्माण झालंय. इथे मात्र आयोजकांची भूमिका अतिशय सुंदर पार पाडली आहे. अभिषेक कदमनं मात्र आपले पाऊल हलवले आणि इथे टिपलाय झेल. आणखीन एक हादरा. A1 जोडी शिरवली संघाला. ठोक माननीय पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय मंथन, तो स्ट्राइक एंड वरती असेल. धक्का क्रमांक आतापर्यंत आपण बघतोय 3रा दिला गेलाय. तो A1 जोडी शिरवली संघाला. मंथन 5व्या क्रमांकाचा बॅटर स्ट्राइक एंड वरती. मंथन मोरे मॅन फ्रॉम शिरवली. जबरदस्त फटका पॉइंटच्या दिशेनं डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, ज्यानं चेंडूची उचलफेक केली आहे. तोपर्यंत संधी साधली एका धावेची. बून बून से बनेगा सागर आणि आता 1-1 धावांना महत्व देताना टीम A1 जोडी शिरवली संघ मोरिया 11 संघाच्या विरोधात. टोटल धावांची नोंद 26चा पाठला होतोय. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 14 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत जगदंब प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून. टप्पा यावेळेस अचूक होता, वेध घेतला गेला, टिपलाय झेल, संपलाय बॅटरचा खेळ. ठोक डीजे.
आणि पाहुण्यांचं स्वागत या व्यासपीठावरती केलं जाईल. पुरोहित मुंडे यांना विनंती असेल आपण सिद्धेजी आंबरे साहेबांचं स्वागत करावं. अतिशय सुंदर हे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच क्रीडा स्पर्धांमध्ये मुलाचं सहकार्य केलं जातं. त्यांचं स्वागत मात्र इथे केलं जात आहे. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आलाय सूरज. 14 चेंडू 12 ची गरज. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. पाहुण्यांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. सिद्धेजी आंबरे साहेबांना ऑन स्क्रीन वरती आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा दांडी 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 केली गोल. मॅच मध्ये मोरया 11 संघ स्वतःला सिद्ध करताना ठोक डीजे. नयन दळवी या मॅच मध्ये निर्णायक गोलंदाज. पण अजूनही मॅच संपली नाहीये. 12 चेंडू 12 धावांची गरज आहे. नेक्स्ट बॉलर शकील सय्यद. स्ट्राइक एंड वरती फलंदाज मंथन आणि नॉन स्ट्राइक एंड वरती सुयश. शकील वरती नजरा असतील या ओव्हर मध्ये. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. लो स्कोरिंग सामना होता, आता हाय व्होल्टेज होतोय. असं वाटलं होतं 2 षटकामध्ये सामना क्लिअर होईल, पण इथे मात्र आता तिसऱ्या षटकाचा प्रवास सुरू झालाय. चला वेळेला महत्व द्या. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. ज्यासाठी केला होता 28 तो 28 मात्र आजच्या दिवसामध्ये सुरू होतोय. जबरदस्त चेंडू. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू वळण घेतोय. थोडासा लेग ब्रेक पद्धतीने चेंडू फेकण्याचं काम शकील करतोय आणि संभ्रमण निर्माण झालाय ते मंथनच्या चेहऱ्यावरती. 11 चेंडू 12 ची गरज. 11 गेंदे 12 रनों की जरूरत. डेव्हिड मला सांगतायत या मॅच मध्ये आता निर्णायक क्षण आलाय. स्लॉट मध्ये घेतलाय टप्प्यावरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध चांगलं क्षेत्ररक्षण. मोक्याच्या क्षणी 2 धावा नक्कीच वाचवल्या गेल्या. इथे जोरदार अपील. पंच सांगताय तक्षण नजरेनं त्यांना पाहिलं. इट्स अ नॉट आउट. 2 धावांच्या मदतीनं टोटल 26 चा पाठ लावतोय. 16 धावांची नोंद. 10 चेंडू विजयासाठी 10 धावांची गरज. दहा चेंडू 10 धावांची गरज. 10 में 10. 10 का दम. कुणाल कदम बाद झालाय, पण आता स्वतःच्या मनगडाची ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न फलंदाज करतात, पण गोलंदाज देखील त्याच मनगडाचा वापर करताना सुंदर गोलंदाजी करतोय. आणखीन एक चेंडू शकीलचा या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करताना निर्धाव. 9 चेंडू 10 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्या तुमचं रक्तप्रवाह वाढवण्याचं काम करणार आहेत. चांगलं कमबॅक होताना आपण पाहतोय. धीम्या गतीचा चेंडू एक्स्ट्रा पॉइंटच्या वरून उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूची उचलफेक केली जाईल. तत्पूर्वी 2 धावांची नोंद. या 2 धावांच्या मदतीने टोटल 18 धावा स्कोर कार्ड वरती. 8 चेंडू 8 धावांची गरज.
चांगला चेंडू, थोडासा इष्टरक्षकांना पंबल पागला मिळाला, पण इथे रनआउटची संधी शोधली गेली. अर्थातच चांगला थ्रो पाहायला मिळाला अभिषेक कदम यांचा आणि इथे आणखीन एक गडी बाद होईल. उरलेत शेवटचे 7 चेंडू, 8 धावांची गरज. ठोक डीजे. मॅच मध्ये ट्विस्ट वाढत चाललाय आणि इथे गोलंदाज आता हवी होत चाललेत फलंदाजावरती. नेक्स्ट बॅटर आलाय 8व्या क्रमांकाचा फलंदाज. बॅटर नेम भावेश. शकील मात्र जबरदस्त गोलंदाजी करतोय. पंचांच्या उजव्या बाजूने 10-12 पावलांचा रनअप घेऊन तयार. 7 चेंडू 8 धावांची गरज. 7-13. आडव्या बॅटनं जोरदार पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. उचल फेक केली जाईल आणि इथून मिळेल ती एक सिंगल. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा आणि आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज. पंचांना विचारल्याशिवाय कुठल्याही खेळाडूंनी मैदानामध्ये जाऊ नका. पंचांचा निर्णय जर तुमच्या अपोजिट आला तर तुम्हाला घातक ठरू शकतो. डीजे संधी. पूर्वी घेऊया ड्रिंक ब्रेक. घाडगे मॅन फ्रॉम जांभिवली. करण वरती आता आपल्या संघाची दारोमदार आहे. त्याला 6 चेंडू मध्ये 7 धावा वाचवायच्यात. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आणि इथे मात्र 6 चेंडू मध्ये 7 धावा कराव्या लागणार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे भावेश. भावेशनं आल्या आल्या आक्रमण केलंय आणि हा चेंडू गेलाय उंच उंच आणि तेवढाच लांब लांब लांब. ट्रॉफिक जाम करणारा डीजे. अजूनही मॅच संपली नाहीये. 5 चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. इथे 1 धाव वाचवू शकतो हे सिद्ध करायला हवं मोरया 11 संघाच्या खेळाडूंना. चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं उडवण्याचा प्रयत्न. डीप मध्ये चेंडू लँड होतोय आणि ते 1 धाव कंप्लीट देखील झालेली आणि ही मॅच जिंकली A1 जोडी शिरवली संघानं. या मॅचचा शिल्पकार, या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नक्कीच पाहिला जाईल. पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दुसरं षटक फेकलं या सामन्यामध्ये. दुसऱ्या इनिंग मध्ये नयन दळवीनं ज्याने 1 धाव खर्च करताना 4 विकेट नक्कीच मिळवल्या होत्या. पण या मॅच मध्ये जिंकणाऱ्याला बरंचसं महत्व आहे आणि या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना P1चं षटक जबरदस्त पद्धतीने ज्यानं हाताळलं. संघाचा हुकमी एक्का म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो कुणाल कदम ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मी सन्माननीय